मुंबईच्या चेंबूर आरसीएफ इथे गेलच्या पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे संपूर्ण मुंबई ठाणे परिसरामध्ये सीएनजीचा तुटवडा सध्या जाणवतोय। बरेच सीएनजी पंप बंद आहेत आणि सार्वजनिक वाहतुकीवर याचा थेट ताण जो आहे तो पडल्याचं चित्र आपल्याला स्पष्टपणे दिसतंय, जाणवतंय, अनुभवायलाही मिळतंय। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। मी सध्या कुर्ला पश्चिमेला आहे, बस स्टॉपवर आहे आणि या ठिकाणी ही सगळी दृश्य जर पाहिली तर आपल्या लक्षात येतं की सध्या ऑटो रिक्षा पकडण्यासाठी मुंबईकरांची तुडुंब गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये झालेली आहे आणि बराच वेळ थांबून देखील ऑटो मिळत नाहीये। ऑटो मिल रहा है क्या? नहीं। क्या रीजन क्या दे रहे हैं? सीएनजी का प्रॉब्लम बोल रहे हैं। सीएनजी का। आपका नाम क्या है मैडम, कितने देर से खड़े हैं? 15-20 मिनट हो गया खड़े हैं, ऑटो ही नहीं मिल रहा है। क्या रीजन क्या दे रहे हैं? कुछ बता ही नहीं रहे, ना बोल के जा। हो रही है इससे? हाँ ऑब्वियसली, क्योंकि ऑफिस का टाइमिंग निकल के जा रहा है, 8:30 का टाइमिंग है, अभी तक नहीं पहुंच पा रहे हैं। नक्कीच बघा, ही सर्वसामान्य मुंबईकरांची व्यथा आहे आणि आपण इथे सुद्धा काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचं। ऑटो मिळत आहेत का इथे? नाही, 20-25 मिनिटं झाली तेच काही ऑटोच नाही आहेत। काय कारण काय देते? सीएनजी बद्दल काहीतरीच देतात की सीएनजी गॅस नाही आहे, त्याच्यामुळे इवन सरकारला काही सांगू इच्छिता, तुमच्या ज्या व्यथा त्या मांडू इच्छिता? डेफिनेटली त्यांनी आता रोजचे ट्रॅव्हलिंग करणारे आहेत, कम्यूट करणारे आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी सरकारने बघायला पाहिजे आणि दे हॅव टू रिझॉल्व दिस इश्यूज। नक्कीच आपण पाहतो बघा, ही शेअरिंग ऑटो रिक्षाची रांग आहे। एरवी ही रांग तुडुंब भरलेली असते, ऑटो रिक्षा आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतात, पण आज मात्र तशी परिस्थिती नाही आहे। एखाद ऑटो जी आहे ती 10 ते 15 मिनिटानंतर या ठिकाणी येते। बरेचसे जे चाकरमानी ज्यांना कामावर जायचं आहे ते सध्या या परिसरामध्ये थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना कामावर जाण्यासाठी उशीर होतोय, त्यामुळे ही परिस्थिती लवकरात लवकर सुरळीत व्हावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे। नेमकं सरकार याबाबत काय निर्णय घेणार आहे पाहणं महत्त्वाचं जरी असलं तरी देखील सार्वजनिक वाहतूक आहे त्यावर याचा थेट परिणाम होतोय आणि सार्वजनिक वाहतूक म्हणजे बस असू द्या, एसटी असू द्या, यांच्या अतिरिक्त फेऱ्या मुंबईकरांसाठी आज संध्याकाळपर्यंत वाढवण्यात यावा अशी मागणी होते। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।